किसानवाणी कार्यक्रमात मी हेमा मी सुशांत. आपलं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, आज भारतीय सौर 27 शके 1946, अर्थातच शनिवार 19 ऑक्टोबर 2024. हेमा, आज आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या श्रोत्यांना सांग. नक्कीच. तर मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण एक भाषण ऐकणार आहोत. हवामान कार्यक्रमाला सुरुवात करायची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हरभरा लागवड तंत्रज्ञान या विषयावर पांडुरंग सरोदे, कृषी पर्यवेक्षक, चंदनखेडा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण. नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सरोदे, कृषी पर्यवेक्षक, चंदनखेडा, तालुका भद्रावती आपले स्वागत करतो. शेतकरी बंधूंना, आपल्या सर्वांना या रब्बी हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा. हरभरा हे पीक रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपणाला काही बाबींचा त्या ठिकाणी अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक सुधारित वाणांचा वापर करणे, योग्य जमिनीची निवड करणे, योग्य पूर्व मशागत करणे, वेळेवर पेरणी करणे, योग्य अंतरावर पेरणी करणे, त्याबरोबरच बीज प्रक्रिया आणि जीवाणू संवर्धकाचा वापर करणे, पाणी आणि पीक संरक्षणाचे योग्य पद्धतीने नियोजन करणे, त्याबरोबरच रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे, योग्य वेळेवर आंतरमशागत करणे, या बाबींना यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दृष्टीने हरभरा पीक लागवडीचे सुधारित पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पारंपरिक पद्धतीमध्ये थोडा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण सुधारित वाणांचा वापर केल्यास हरभरा या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. आपण या पिकासाठी मध्यम ते भारी काळ्या जमिनीची निवड करून त्या ठिकाणी जर पावसाच्या ओलीचा योग्य पद्धतीने जर फायदा घेतला तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. आणि यासाठीच आपण आज हरभरा पिकाची लागवड करत असताना हरभरा पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी, त्याबरोबरच नुकसान कमी करून अपेक्षित उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्या कमीत कमी खर्चामध्ये यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब करणे आवश्यक आहे, या गोष्टीविषयी आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो जमीन आणि हवामान. हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी म्हणजे 45 ते 60 सेंटीमीटर खोल असणारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन आवश्यक असते. साधारणपणे 5.5 ते 8.5 सामू असणाऱ्या जमिनीमध्ये हरभरा पीक चांगले येते. वार्षिक पर्जन्यमान हे 700 ते 1000 मिलीमीटर असणाऱ्या भागामध्ये मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा टिकून राहतो आणि या अशा जमिनीमध्येच आपण हरभऱ्याचे कोरडवाहू किंवा जिरायत पद्धतीनेही चांगले उत्पादन घेऊ शकतो. उथळ मध्यम जमिनीत देखील हरभरा पीक घेता येते, परंतु त्यासाठी सिंचनाची व्यवस्था असणे आवश्यक आहे आणि हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमिनीमध्ये हरभरा पिकाची लागवड करू नये. हरभरा पिकाला शक्यतो थंड आणि कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा अशा पद्धतीचे वातावरण जर असेल तर चांगले मानवते आणि त्या ठिकाणी उत्पादनामध्ये अपेक्षित वाढ होण्यास मदत होते. त्याच्यानंतर आहे ते वाहनांची निवड. आपल्या प्रदेशानुसार कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या जिरायत आणि बागायतीसाठी जे काही वाहन आहे त्या वाहनांची निवड करून आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो. देशी वाहनामध्ये प्रामुख्याने विजय, विशाल, जॅकी 9218, साकी, दिग्विजय, PDK कांचन, हिरवा चाफा, हरिता, गुलक या वेगवेगळ्या वाहनांची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली. या वाहनांचा आपण आपल्या जमिनीनुसार, आपल्या प्रदेशानुसार त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. यामध्ये सुधारित वाहनांचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते, परंतु त्या सुधारित वाहनाला आपण योग्य नियोजनाची जोड दिली तर त्या ठिकाणी आपला उत्पादन वाढू शकतो. त्याबरोबरच आपण काबुली वाहनामध्ये विराट, कृपा, PKV काबुली 2 आणि PKV काबुली 4 या वेगवेगळ्या वाहनांचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो. त्यानंतर आहे तो दुसरा मुद्दा आहे तो पूर्व मशागत. हरभरा पिकाची मुळे ही खोल जात असल्यामुळे जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. खरीपाचे पीक निघाल्याबरोबर त्या ठिकाणी जमिनीची 25 सेंटीमीटरपर्यंत मशागत होईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मशागत करून कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन त्या ठिकाणी
आपण जर खरीपमध्ये शेणखत किंवा कुजलेले कंपोस्ट खत दिले असेल तर त्या ठिकाणी आपणाला रब्बी हंगामात द्यायची गरज नाही, परंतु जर खरीपमध्ये दिले नसेल तर रब्बी हंगामामध्ये दिले तर त्या ठिकाणी आपणाला चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढू शकतो. त्याबरोबरच कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर जो काही शेतामध्ये काडी कचरा आहे तो वेचून त्या ठिकाणी शेत स्वच्छ करून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हरभरा पिकाच्या पेरणीसाठी शेत तयार ठेवणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे ते महत्त्वाचा मुद्दा आहे तो पेरणीची वेळ. जिरायत हरभऱ्याची पेरणी ही जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना म्हणजे सप्टेंबर अखेर अथवा ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत करणे आवश्यक आहे. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणाऱ्या पावसाचा आपल्या जिरायत हरभऱ्यासाठी उगवणीसाठी आणि त्याच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो. म्हणून शक्यतो जिरायत हरभरा पिकाची पेरणी ही सप्टेंबर अखेरीस किंवा 10 ऑक्टोबरपर्यंत केली तर त्या ठिकाणी आपणाला फायदा होतो. जिरायत क्षेत्रामध्ये बियाणे खोलवर म्हणजे 10 सेंटीमीटरवर पेरणे आवश्यक आहे. बागायत क्षेत्रात मात्र पेरणी ही आपण 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान करू शकतो, कारण की त्या ठिकाणी आपल्याला पाणी देण्याची सोय असते. तसेच बागायत पिकामध्ये आपण पेरणी करत असताना त्याची खोली ही आपण 5 सेंटीमीटर कमीत कमी 5 सेंटीमीटरवर केली तरी त्या ठिकाणी चालू शकते. पेरणीस जास्त उशीर झाला तर त्या ठिकाणी किमान तापमान खूप कमी होऊन उगवण उशिरा होते आणि त्या ठिकाणी उगवणीवरही त्याचा दुष्परिणाम होऊन त्या ठिकाणी बियाण्याची उगवण शक्ती कमी होऊ शकते. पिकांची वाढ कमी होऊन फांद्या फुले घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर राहील अशा पद्धतीने पेरणी करावी. म्हणजे आपल्या हरभरा पिकाचे जे दर हेक्टरी 3,33,000 अपेक्षित रोपांची संख्या आहे ती योग्य पद्धतीने मिळून त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो रुंदवरंबा सरी किंवा पट्टा पेर पद्धतीने लागवड करणे. हरभरा पिकाची रुंदवरंबा सरी यंत्राद्वारे जर आपण पेरणी केली तर 4 ओळीनंतर त्या ठिकाणी आपल्याला सरी पाडून त्या ठिकाणी रुंद वरंबा सरी पद्धतीने जे काही फायदे होतात ते फायदे त्या ठिकाणी मिळू शकतात. त्याच्यानंतर पट्टा पद्धतीने आपण या ठिकाणी पेरणी करू शकतो. पट्टा पद्धतीने पेरणी करत असताना एक ओळ खाली ठेवून त्या ठिकाणी आपण जर डवरण करत असताना डवरेला दोरी बांधून त्या ठिकाणी सरी पाडून त्या ठिकाणी आपण रुंद वरंबा सरी पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला फायदे होतात त्या पद्धतीने या ठिकाणी आपण पट्टा पद्धतीने फायदे घेऊ शकतो. त्याबरोबरच पट्टा पद्धतीने किंवा रुंद वरंबा सरी पद्धतीने त्या ठिकाणी सरी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करणे, स्प्रिंकलरचे पाईप टाकणे यासाठी जागा उपलब्ध होते आणि स्प्रिंकलर नसल्यास त्या ठिकाणी आपण जर समजा आपल्याकडे स्प्रिंकलरची सोय नाही तर त्या ठिकाणी आपण ज्या सऱ्या पाडलेल्या आहेत त्या सऱ्यामधून पट पाणी देऊ शकतो आणि पिकाला पाणी योग्य पद्धतीने दिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते. त्याबरोबरच पट्टा पडल्यामुळे किंवा सरी पडल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीचा पाऊस झाला किंवा जास्त पाणी देण्यात आले तर ते त्या नालीद्वारे निचरा होऊन आपल्या शेताच्या बाहेर काढण्यास मदत होते. त्याबरोबरच ज्यावेळेस आपल्या जमिनीतील कमी पावसामुळे किंवा पाणी देण्याची सोय नसल्यामुळे ओलावा कमी होतो त्यावेळेसही त्या सरीमध्ये मुरलेले पाणी आपल्या पिकाला उपलब्ध होऊन आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते. त्याबरोबरच रिकामा पट्टा सुटल्यामुळे फांद्यांची संख्या वाढते, त्या ठिकाणी पिकाला वाढण्यासाठी जागा राहते, हवा खेळती राहते आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्याबरोबरच आपण जे काही बाकीच्या फवारण्या खतं या गोष्टींचा खर्च करतो तो खर्चही आपल्याला त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होते. त्याच्यानंतर आहे ते बीज प्रक्रिया. बियाणे कोणत्याही पिकाचे बियाणे पेरणीपूर्वी त्याच्यावर बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे. बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी आणि हरभरा पिकाला जे रोपावस्थेमध्ये बुरशीजन्य रोगापासून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा रासायनिक जर बीज प्रक्रिया करायची असेल तर 2 ग्रॅम थायरम आणि 2 ग्रॅम कार्बेंडिझम एकत्र मिसळून याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. मर रोगासाठी किंवा बुरशीजन्य रोगासाठी आपण बुरशीनाशकाची त्यामध्ये रासायनिक किंवा जैविक या दोन्हीपैकी कोणत्याही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू शकतो. त्याबरोबरच जर आपण रासायनिक बीज प्रक्रिया करत असेल तर ती पेरणीपूर्वी कधीही करू शकतो.
परंतु ज्या जैविक बीज प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माची असेल किंवा जीवाणुसंवर्धकाची असेल, त्या बीज प्रक्रिया शक्यतो पेरणीच्या दिवशी सकाळी पेरणीपूर्वी एक अर्धा तास 1 तास अगोदर करून बियाणे सावलीमध्ये सुकवून त्या ठिकाणी ते पेरणीसाठी वापरणे आवश्यक आहे. हरभऱ्याच्या बियाण्याला ट्रायकोडर्मा बरोबरच आपण जीवाणुसंवर्धकामध्ये रायझोबियम, PSB, स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणूंची बीज प्रक्रिया करू शकतो. आता PSB, रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू यांची बीज प्रक्रिया करत असताना शक्यतो ही बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी सकाळी करून त्या ठिकाणी पेरणी केली तर त्या जीवाणूवर कोणत्याही प्रकारचा उष्णतेचा किंवा तापमानाचा परिणाम होणार नाही आणि बियाणे जमिनीत पेरल्यामुळे ते जीवाणू त्या ठिकाणी जगण्याचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. समजा 10 किलो बियाण्याला आपण रायझोबियमचे जीवाणू संवर्धक हे 250 ग्रॅम वजनाचे एक पॉकेट घेतले तर त्या ठिकाणी गुळाचा थंड द्रावणात मिक्स करून 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम 125 ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत कोमट करावे आणि पाणी 1 तासभर सावलीत सुकवून लगेच बियाण्याला लावून ते बियाणे 1 तासभर सावलीमध्ये सुकवून त्याची पेरणी केली तर त्या ठिकाणी हरभऱ्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढते आणि हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून त्या ठिकाणी विकास उपलब्ध करून दिला जातो आणि या पद्धतीचा वापर केल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच 5% वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करतो. त्याच्यानंतर आपण बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या बियाण्याची उगवण शक्ती चांगली होण्यासाठी आपण त्याच्यापूर्वी काही गोष्टी करू शकतो. तर जिरायत किंवा बागायती हरभरा पिकाची उगवण कमी होऊन हेक्टरी झाडांची संख्या कमी राहिल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येतो आणि त्यामागील नेमक्या कारणांचा विचार करून उपाययोजना केल्या तर त्या जिरायती क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणीच्या वेळी आपण बियाणे कमी जास्त खोलीवर पेरतो. बियाणे जास्त उथळ पडले तर अंकुरण होण्यास पुरेशी ओल नसल्यामुळे ते बियाणे उगवत नाही आणि त्याबरोबरच विजय, विशाल यासारख्या जाड टरफलाचे बियाणे पेरणीच्या दिवशी जर अगोदर आपण 4 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून संध्याकाळी ते पाण्याबाहेर काढून हवेशीर ठिकाणी ताडपदरीवर पातळ थरात पसरवून त्या ठिकाणी ठेवले. भिजल्यामुळे बियाणे फुगते आणि पुन्हा ज्या आपण जर रात्रभर सावलीमध्ये हवेशीर ठेवले तर ते बियाणे सुकलेले बियाणे जसे तसे होऊन आपल्याला पेरणीसाठी वापरता येते. त्याबरोबरच ओलिताची व्यवस्था असल्यास स्प्रिंकलरद्वारे संपूर्ण शेतावर ओली करूनच जर आपण पेरणी केली तर त्या ठिकाणी आपल्या उगवण शक्तीवरही चांगल्या पद्धतीने परिणाम दिसून येतो आणि आपण पेरलेले बियाण्याची उगवण शक्ती चांगली वाढून त्या ठिकाणी आपल्याला दर हेक्टरी जे रोपांची संख्या आहे ती त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रमाणामध्ये ठेवता येते. त्याबरोबरच आपण जर पाणी देत असताना जर कमी प्रमाणात पाणी दिले तर बियाण्याला बुरशी चढते किंवा जास्त प्रमाणात पाणी दिले तर त्या ठिकाणी आपले बियाणे दडपले जाऊ शकतो. म्हणून शक्यतो पेरणीपूर्वी जर आपण ओलीत करून पेरणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. त्याच्यानंतर बियाणे उगवणीच्या वेळीच काही किडीद्वारे त्या ठिकाणी रोपांची किंवा नवीन कोंब आलेले असते त्याला कातरतात. उगवणीच्या वेळेस गुजिया बिटल, उडद्या कीट, भुईकिडा, काळी म्हैस यासारख्या वेगवेगळ्या कीटकाद्वारे पाने करपली जातात. त्याबरोबरच त्यामुळे आपण जर ओलिताची सोय असेल आणि ओलीत करून जर पेरणी केली तर त्या ठिकाणी गुजिया बिटलचा प्रादुर्भाव कमी होतो. गुजिया बिटलचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी पेरणीनंतर आणि उगवणीपूर्व साधारणतः 2-3 दिवस मध्ये आपण संपूर्ण शेतामध्ये जर क्लोरोपायरिफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये याप्रमाणे नोझल जमिनीलगत ठेवून जर दाट फवारणी केली तर त्या ठिकाणी आपण उगवणीच्या अवस्थेमध्ये जे काही कोवळ्या झाडाचे कोंब कातरण्याचे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर हरभरा पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन. सुधारित हरभऱ्याचे नवीन वाण हे खत आणि पाणी याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात. त्यासाठी आपण खताची योग्य मात्रा योग्य प्रमाणामध्ये देणे आवश्यक आहे. आपण खरीप हंगामामध्ये कुजलेले शेणखत जर दिले नसाल तर आपण पेरणीपूर्वी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जर कुळवाच्या शेवटच्या पाळीवेळी जर दिले तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. त्याबरोबरच पिकाची पेरणी करत असताना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी या पद्धतीने आपण जर खत म्हणजेच 125 किलो
डायअमोनियम फॉस्फेट DAP अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपरफॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपण खताची मात्रा तयार करून त्या ठिकाणी आपण पेरणीवेळी खत देऊ शकतो. त्याबरोबरच संतुलित खताच्या वापरामुळे आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच 15 ते 20% वाढ होऊ शकते. आणि पीक फुलोरा अवस्थेत असताना जर आपण पहिली फवारणी 2% युरियाची आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी परत दुसरी फवारणी 2% युरियाची जर केली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येतं. त्याच्यानंतर हरभरा पिकाची लागवड केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर सुरुवातीचे जे 10-15 दिवस असतात त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडावर मूळ सडीचा किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. 12 ते 15 पानाच्या अवस्थेतील हरभरा झाडे सुकतात आणि या सुकलेल्या झाडालाच आपण मूळसड असे म्हणतो. त्या मूळसडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करू शकतो. खरीप हंगामाच्या सुरुवातीला जर शेताच्या शेवटच्या कोळवणीआधी आपण ट्रायकोडर्मा मिश्रित शेणखताचा जर वापर केला, त्यासाठी 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 1.5 ते 2 किलो ट्रायकोडर्मा मिसळून आपण त्या शेणखताचा ढीग ओल्या पोत्याने जर झाकून 10-15 दिवस ठेवला तर त्या ठिकाणी मुरवून आपण त्याच्यावर पाणी शिंपडून दररोज पाणी शिंपडून योग्य पद्धतीने ओलावा जर राखला तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्माच्या संख्येमध्ये वाढ होते. त्याबरोबरच बीज प्रक्रिया करत असताना ट्रायकोडर्माचा आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला मूळसडीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. त्याबरोबरच आपण कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम अथवा कार्बेंडिझम 10 ग्रॅम किंवा मँकोजेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून याची एक फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या हरभरा पिकावर जो मूळसड येतो तो कमी करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. त्याच्यानंतर हरभरा लागवडीच्या तंत्रज्ञानामध्ये दुसरा मुद्दा आहे तो ओलिताचे व्यवस्थापन. जिरायत हरभरा क्षेत्रामध्ये जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देण्याची शक्यता असेल तर त्या ठिकाणी आपण जर एकाच पाण्याची सोय असेल तर पिकाला फुले येऊ लागतात, त्या अवस्थेमध्ये जर पाणी दिले तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना 2 सऱ्यामधील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्याची सोय होते. त्याबरोबरच मध्यम जमिनीमध्ये 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी या पद्धतीने आपण पाणी देऊ शकतो. परंतु भारी जमिनीमध्ये आपल्याला पाण्याच्या पाळ्या ह्या 2 जरी दिल्या तरी त्या ठिकाणी पुरेशा असतात. त्याकरता आपण भारी जमिनीमध्ये 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरी पाळी 65 ते 70 दिवसांनी दिली तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येते. त्याबरोबरच हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंटीमीटर पाणी लागते आणि प्रत्येक वेळी पाणी जर प्रमाणशीर पद्धतीने म्हणजे 7 ते 8 सेंटीमीटर दिले तर त्या ठिकाणी आपल्याला जमिनीत जास्त पाणी दिल्यामुळे जे काही पीक उधळण्याचा धोका आहे तो टाळून त्या ठिकाणी आपण आपल्या उत्पादनामध्ये वाढू शकतो. त्याबरोबरच स्थानिक परिस्थितीनुसार आणि जमिनीच्या खोलीनुसार आपण पाण्याच्या 2 पाळ्यातील अंतर योग्य ठेवावे आणि जमिनीत फारच मोठ्या प्रमाणात भेगा पडून देऊ नये. हरभरा पिकास 1 पाणी दिल्यास आपल्या उत्पादनामध्ये 30% आणि 2 पाणी दिल्यास 60% उत्पादन वाढू शकते. त्यामुळे आपण हरभऱ्याचे पाणी व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जर व्यवस्थापन केले तर आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. ह्या घाटे अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे खूप आवश्यक आहे. घाटे अळी ही हरभऱ्यावरील एक मुख्य कीड असून घाटे अळीच्या कीड व्यवस्थापनासाठी हरभरा व्यतिरिक्त आपण या घाटे अळीचा जर विचार केला तर ती तूर, मका, सूर्यफूल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा या पिकावरही उपजीविका करते आणि त्यामुळे आपल्या शेतामध्ये ही कीड मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास राहते. त्यामुळे आपण जमिनीची निवड करत असताना खरीप हंगामामध्ये जर वरीलपैकी कोणते पीक घेतले असेल तर त्या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचे पीक घेऊ नये. पिकाच्या फेरपालट्याकरता तृणधान्य अथवा गळीधान्याची पिके घ्यावी. जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी आपण 10 ते 12 कमीत कमी 10 ते 12 जास्तीत जास्त आपण 20 कामगंध सापळे लावावे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन आपण त्या ठिकाणी पुढील प्रजननास आळा बसून आपण
त्या ठिकाणी आपल्या घाटे अळीचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करू शकतो. त्याबरोबरच आपल्या शेतामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी आपण जर 15-20 मिनिटं अंतरावर काट्या रोवून त्या ठिकाणी जर पक्षी थांबे तयार करून पक्षी थांबे लावले तर त्या ठिकाणी कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंके, बगळे ह्या पिकावरील अळ्या वेचून खातात. आणि कीड नियंत्रणाचे प्रभावी नियंत्रण होण्यासाठी जेव्हा आपण कीटकनाशकाच्या फवारण्या करतो तेव्हा एकाच कीटकनाशकाचा आपण जर सारखा वापर केला तर त्या ठिकाणी त्या कीटकनाशकाचा त्या किडीवर म्हणावा तेवढा परिणाम दिसून येत नाही आणि त्यामुळे आपले त्या ठिकाणी किडींचे योग्य पद्धतीने नियंत्रण करू शकत नाही. म्हणून आपण आलटून पालटून जर औषधाच्या फवारण्या केल्या तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला फायदा होतो. हरभरा पिकास निंबोळी पावडर 10 लिटर पाण्यामध्ये 5 किलो निंबोळी पावडर रात्रभर भिजत ठेवून त्या ठिकाणी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी सुती कपड्याच्या सहाय्याने त्याचा अर्क गाळून घेऊन तो 90 लिटर पाण्यामध्ये टाकून अशा पद्धतीने 100 लिटर द्रावण तयार करून त्या ठिकाणी 5% निंबोळी अर्काचा फवारा आपण आपल्या हरभरा पिकावर देऊ शकतो. त्याबरोबरच पहिल्या फवारणीनंतर म्हणजे निंबोळी अर्काची फवारणी झाल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर हेलिओकिल विषाणूग्रस्त अळ्यांचे द्रावण 500 मिली हे 500 लिटर पाण्यात मिसळून आपण दर हेक्टरी म्हणजे 2.5 एकरासाठी 500 लिटर द्रावण जर फवारले तर त्या ठिकाणी आपल्याला या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. आणि या गोष्टींचा अवलंब करूनही जर आपल्याला त्या ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्या ठिकाणी आपण क्विनॉल्फॉस किंवा क्लोरोफायरिफॉस यासारख्या कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. पहिली फवारणी आणि दुसऱ्या फवारणीला आपण क्लोरोन्ट्रीनिलिप्रोल 18.5% प्रवाही किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% प्रवाही दाणेदार असते या कीटकनाशकाची आपण आपल्या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करू शकतो. अशा पद्धतीने आपण हरभरा पिकाचे लागवड करण्यापासून त्याचे पूर्ण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे आणि व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ झाल्याची दिसून येते. अशा पद्धतीने आपण जर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हरभरा पिकाचे नियोजन केले तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. धन्यवाद. तर मंडळी, आत्ताच आपण हरभरा लागवड तंत्रज्ञान या विषयावर पांडुरंग सरोदे, कृषी पर्यवेक्षक, चंदनखेडा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण ऐकलं.